एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजी येथे शाहू पुतळा चौक परिसरातील दत्त टी स्टॉलमध्ये नागरिकांच्या जीवितास अपायकारक हानिकारक असलेला मावा अवैधरित्या विक्री केला जात असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली। पोलीस पथकाने बुधवारी रात्री त्या ठिकाणी छापा टाकला असता सुगंधी तंबाखू आणि विविध पत्त्यांचे मिश्रण हातावर बनवून ओला सुका मावा विक्री केला जात असल्याचं स्पष्ट झालं। यावर कोणतंही लेबल नव्हतं अथवा सुरक्षेबाबत वैधानिक इशाराही दिलेला नव्हता। त्यामुळे मावा बनवणाऱ्या 43 वर्षीय किशोर शंकू याला ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्याच्याकडून 2000 रुपये किमतीचा 1 किलो ओला आणि 5000 रुपये किमतीचा 5 किलो सुका मावा जप्त केला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुकुमार बरगाले यांच्या फिर्यादीनुसार शंकू याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। शंकू याला न्यायालयात हजर केलं असता 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान शहर परिसरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे अवैधरित्या मावा विक्री केली जाते। त्यामुळे पोलिसांनी अवैधरित्या मावा विक्री करणाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करून युवकांना व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्याची मागणी होत आहे।